सगळ्यांना नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज आणि त्यांनाच घडवणाऱ्या मा जिजाऊसाहेब, स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले, बहुजनांना शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, या सगळ्यांना वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे, आपले एक पाहुणे आलेले नाही आहेत, माननीय माजी आमदार यशोमतीताई ठाकूर, ज्यांची खूप मदत मला ह्या कार्यक्रमाला झालेली आहे, मागच्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा. दुसरे आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे माजी सहआयुक्त माननीय डी देशमुख सर, अतिशय उच्चपदी असून माणसाने किती साधं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे डी देशमुख सर. शिवाजी सोसायटी जी आज महाराष्ट्राची अग्रगण्य शिक्षण संस्था आहे, त्याचे एक सदस्य हेमंतदादा काळमेघ, ज्यांची आम्हाला पुढे चालून खूप मदत होणार आहे. आणि अमरावतीच्या लोकप्रिय आमदार, ज्यांचं घर हे जनसामान्यांसाठी नेहमी यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात, प्रत्येकजण काम घेऊन गेल्यावर ज्यांचं काम 100% होते, अशा माननीय सुलभावहिनी खोडके, मी त्यांना वहिनी म्हणते म्हणजे मग जरा काही मागायचं काम पडलं तर अधिकारानं मागता येते. आणि जमलेले सर्व बंधू भगिनी, आजच्या पुनर्विवाह मेळाव्याचे नियोजित वर वधू आणि त्यांचे संपूर्ण पालक, आज आमच्याकडे ह्या मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. बघा, अजून थोड्या जागा शिल्लक आहेत ज्या भरणार आहेत. आणि ही बाब खरं म्हणजे मुळीच आनंदाची नाही. आजचा कार्यक्रम हा मुळी आनंदाने घ्यावा असा नाहीच. हा न खूप चिंतेचा विषय आहे की समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात घटस्फोट होत आहेत. जे विधवा विधूर आहेत त्यांच्यावरती नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, तो भाग वेगळा, पण घटस्फोटितांची संख्या बघता तो फार चिंतेचा विषय आहे. पण आता त्यासाठी आपण काहीही मार्गदर्शन न करता झालेल्या गोष्टींना घेऊन आपण थांबू शकत नाही. आपल्याला थांबायचं नाही तर आयुष्याला पुढे न्यायचं आहे. म्हणूनच आपण ह्या पुनर्विवाह मेळाव्याची सुरुवात केलेली आहे. आणि यावर विचार करायला खरं म्हणजे खूप उशीर झालेला आहे. असं बघता 100 वर्षापूर्वी ताराबाई शिंदेंनी एका बहुजन समाजातल्या स्त्रीनी, जी की बुलढाण्यात जन्म घेते, तिने स्त्री पुरुष तुलना ह्या पुस्तकामध्ये कितीतरी आपले प्रश्न असे मांडलेले आहेत. पण आपल्याला इथवर यायला इतके वर्ष लागले, इतके परखड विचार त्यांनी मांडलेले आहेत. खरं म्हणजे आता आजकाल स्त्रियांचे अनेक संघटन आहेत, अनेक अर्थाने स्त्रिया एकत्र येतात, पण स्त्रियांसाठी हा उपक्रम किती राबवतात आणि त्याच त्यांच्यासाठी किती पुढाकार घेतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर स्त्रियांनी ठरवलं आपल्या आनंदासाठी तुम्ही आपल्या संघटनेत सगळं करा, फिरा, हिंडा, सहली करा, पण स्त्रियांसाठी जर तुम्हाला खरोखर पुढाकार घ्यायचा असेल तर या गोष्टीसाठी तुम्ही घेतला पाहिजे. जर एक स्त्री एका स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील तर त्या स्त्रीच्या विवाहाला, विधवा विवाहाला स्पेशली विरोध होणार नाही. म्हणून स्त्रियांनी यामध्ये जास्त सहभाग घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला विवाह जमवताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की समाजात सध्या शेतकरी मुलांचा विवाहाचा प्रश्न हा फार गंभीर झालेला आहे. जेव्हा शेतकरी छोटे व्यावसायिक मुलं लग्नाचे आहेत, तेव्हा त्या स्तरातल्या, आपला एक समाज असा आहे की प्रत्येक आपल्या समाजात प्रत्येक स्तरातील लोक आहेत, पण
त्यांच्या आपल्या याला शोभतील अशा पण मुली या मुलांशी लग्न करायला तयार होत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. एकदा त्या मुलांवर विश्वास टाका. तो कष्टकरी असेल, तो निर्व्यसनी असेल, तर तुमचा संसार नक्कीच सुखाचा होईल. वय इकडे प्रचंड वाढलेलं आहे, तरी पण एक सुयोग्य जोडीदाराला आपण नाकारतो आहे, स्वीकारत नाही. ही एक दुर्दैवी असा एक आपल्या समाजात झालेला एक प्रकार आहे. आता जे लोक विधवा विधूर आहेत त्यांचे प्रश्न असे वेगळे की अनेकांना मुलं आहेत छोटे. आता एक समाधानाची बाब अशी आहे की जे शेतकरी मुलं आहेत, ज्यांचं वय झालेलं आहे, ते मुलं, ज्या मुलींचे पहिल्या लग्नापासूनचे मुलं आहेत, विधवा आहे, घटस्फोटित असो, त्यांची सुद्धा मुलं स्वीकारून त्यांच्याशी लग्न करायला तयार आहेत. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे. तरीही माझे 3 वर्षातले अनुभव आहेत की अशा मुलांसोबतही मुली बायका लग्न करायला तयार होत नाहीत. खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची देणगी लाभलेली आहे. स्त्रीनी कुणाचंही मूल सहज स्वीकारावं ही तिची मानसिकता असली पाहिजे. जेव्हा की आज पुरुष स्वीकारतायत तुमचे मुलं, तर स्त्रीला स्वीकारायला हरकतच नसावी. तेव्हा जे पुनर्विवाह आहेत त्यांनी एकमेकांची मुलं स्वीकारूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि त्यासाठी जर तुम्ही थांबत असाल तर तुमच्या आयुष्याचा एक एक दिवस तुमचा वाढतो आहे, तुमचं वय वाढते आहे. सहजीवन नक्कीच महत्त्वाचं आहे, ना की आता बाकी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण आपण आता 18-19 वर्षाचे राहिलेलो नाहीत. त्यामुळं आपल्याला सहजीवन अतिशय महत्त्वाचं आहे. सामाजिक सुरक्षितता महत्त्वाची आहे. आपण कुठेतरी खूप विधवा घटस्फोटित स्त्रिया कुणाच्या घरी तरी आश्रित म्हणून राहतात नातेवाईकांच्या घरी. त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला हक्काचं घर मिळू द्या. एक हक्काचं घर मिळेल तुम्हाला तर काही हरकत नसावी प्रत्येक स्त्रीला, असं माझं तरी स्वतःचं मत आहे. आता लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. खूपदा आम्हाला वाटतं की आमच्या ह्या कार्यक्रमात लग्न जुळावं किंवा आम्हाला इथे करून देण्याची खूप इच्छा आहे, पण त्यासाठी वर्षभर आपल्याला एकमेकांच्या संपर्कात राहावं लागतं. आता जेव्हा तुमचा दुसरा विवाह आहे तेव्हा तुम्हाला घाई करून चालणार नाही. तर घाई करून चालणार नाही म्हणजे तुम्हाला काही 4 वर्ष घेऊनही चालणार नाहीत. निर्णयापर्यंत तुम्हाला कुठेतरी यावं लागेल. आणि निर्णयच न घेणे हा सुद्धा आयुष्यातला एक फार मोठा पराभव असतो. म्हणजे तुम्हाला निर्णय हा घ्यावा लागेल. पण निर्णय घेताना प्रत्येकाने आपला भूतकाळ, जो आपलाशी संपर्क साधेल, नियोजित वर वधू, त्यांनी एकमेकांना खरा खरा आपला भूतकाळ सांगावा. चुका होतात आपल्याकडनं आणि प्रत्येकाने आपली चूक पण मान्य करावी. घटस्फोटाच्या वेळी असं नसते की कुणा एकाची चूक आहे म्हणून. आपल्या चुका मान्य कराव्या आणि झाल्या असतील किंवा आपला भूतकाळ आत्ता एकमेकांना सांगा आणि त्यातून आम्ही कसं बाहेर पडू किंवा तो सोडून देऊ आणि नव्याने आपलं आयुष्य सुरू करू, हे जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा तुमचे लग्न जुळायला फार मोठी मदत होईल. म्हणून अतिशय विचार करून आणि एकमेकांशी बोलून तुम्हाला हे लग्न जुळवली पाहिजेत. त्यासाठी तुम्ही खूप वेळ घेऊ नये आणि खूप घाईही सुद्धा करू नये. तर हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पुन्हा एकदा आपण लपवाछपवी करू, एकमेकांपासून काही गोष्टी लपवू आणि पुन्हा आपले प्रश्न निर्माण होतील. असं आपण वागू नये. आता हे लग्न जमवताना तुम्ही साधारणतः आपल्या भागातील लोकांना प्राधान्य द्या. कारण खूप लोक दूर जायला घाबरणार, दूर आपल्या मुलगी द्यायला घाबरणार, कोणीतरी दूरची मुलगी करायला घाबरणार की आपल्याला माहिती नाही. खरं आत्ता जे दुर्दैवाने सांगावं लागते की आत्ता माझ्याकडे 200च्या जवळपास बायोडाटे पुनर्विवाहाचे. म्हणजे आश्चर्य आहे हे. आणि त्यात इतके लोक आहेत, सुशिक्षित, अशिक्षित, शेतकरी, व्यावसायिक सगळे आहेत. आणि अनेक लोक असे आहेत की ज्यांचं लग्न एकमेकांशी सहज जुळू शकते. तरी पण जेव्हा विचारपूस होईल ना, आम्हाला हा नको, आम्हाला ही नको, हा कार्यक्रम सुरू होणार आहे. पण आम्ही आमचे प्रयत्न काही सोडणार नाही. आणि जेव्हा आता पुढे हा कार्यक्रम होतो, आज हा कार्यक्रम झाला, तेव्हा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला असं सोडणार नाही.
आम्ही आता याच्यानंतर एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे, जो वर्षहीभर सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही तुमचे बायोडाटा टाकायचे आहेत, सगळ्यांचे बघायचे आहेत. आणि आता मी तुम्हाला आत्ता पण एकदा कडक शब्दात एक सूचना देते आणि मध्ये पण नंतर देणार आहे. त्या ग्रुपचे काही नियम राहतील. रात्री 8 पर्यंत कुणालाही फोन करावा, 9 नंतर मेसेज टाकू नये आणि स्त्रियांसोबत बोलताना पुरुष वर्गाने अतिशय सभ्यपणे बोलावं. नकार होकार हा स्थळाचा येणारच आहे, नकार द्या, पण तो सुद्धा अतिशय सभ्यपणे आणि नम्रपणे द्या. नकारला म्हणून लगेचच तुमचं काय वय आहे का बाई आता, अजून आता सुद्धा तुम्ही हो म्हणत नाही, अशी पुरुष मंडळी काही बोलतात, मग स्त्रिया ग्रुपमधून निघून जातात. हे सुद्धा चालणार नाही. आणि मी नेहमी सांगत असते की असं वाह्यात वागलेलं चालणार नाही. आम्ही पोलिसात जायला कमी करणार नाही. आम्ही आमच्या मागे, आम्हीच स्त्री शक्ती नाही तर अशा स्त्री शक्ती पण आमच्या मागे उभ्या असतात. त्यामुळं आम्ही कुणालाही घाबरणार नाही. आणि आता अजून एक आत्ताही पुन्हा प्रश्न आहे का ताई मेळावा? नाही, आम्हाला सगळ्या बायकांचेच फोन दिसले. हो, बायकांचेच फोन आहेत, बायकांनीच केलेले हा कार्यक्रम आहे, कारण त्या संवेदनशील असतात. त्या बायकांचेच नाही तर पुरुषांचे पण दुःख समजून घेण्याची कुवत आमच्या स्त्रियांमध्ये आहे. म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाबद्दल कुणीही कधीही शंका कुशंका घेऊ नये. आम्ही 4-6 स्त्रिया मिळूनच हा कार्यक्रम करतो आणि तो नेहमी करतच राहू. फक्त तुम्हाला त्याचे नियम आहेत ते पाळावे लागतील. आणि लग्न जुळतात. हो, मागच्या वर्षी 4 लग्न आमच्या ग्रुपमधून जुळले, पण आम्हाला कुणी साधं सांगितलं नाही. आम्ही लग्नाला येतो, आम्हाला बोलवा. आम्ही खूपदा सांगतो की आम्ही आनंदाने लग्नाला येतो, पण आम्हाला ते सुद्धा कोणी करत नाही. तेवढं तर श्रेय द्या. आणि दुसरं म्हणजे आपल्या नावाखाली कोणी तुम्हाला पैसे मागत असतील तर आपले कुठलेही पैसे नाही. ही शुद्ध अशी केलेली सामाजिक असं काम आहे. आम्ही स्वतःला समाजसेविका वगैरे म्हणत नाही. समाजाची उत्तराई म्हणून आम्ही काहीतरी छोटंसं केलेलं हे काम आहे, आमच्या परीने केलेलं. आणि ह्यासाठी आम्हाला अनेकांचे हातभार लागतात. सुरुवातीला मी लोकांना फक्त 100 रुपये मागितले होते. पहिल्या कार्यक्रमात मी जेवणसुद्धा दिलं नाही, कारण माझ्याकडे पैसा कुठं आहे. हे तर शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष 3 वर्ष झाले हर्षवर्धनजी देशमुख मला हॉल द्यायला मदत करतात. मागच्या वेळेसच जेवायला मला यशोमती ताईंनी मदत केली. 100 रुपये मी याच्यासाठी मागितले होते की मानसिकता पण कळते की हां, या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. ज्याला द्यायची त्याला आम्ही म्हटलं त्यांनी द्या. आम्ही पहिल्या कार्यक्रमात शिर्डी साहेब आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. आम्ही त्याच आमच्या भरोशावर कार्यक्रम केला आणि फक्त चहा फराळ दिला, कारण आमच्याकडे जेवण द्यायला पैसेच नव्हते तुमच्यासाठी. आता आम्ही हळूहळू पुढे जात आहोत. असं पुढे अजून आम्ही काही गोष्टी करत राहू. आता ह्या कार्यक्रमाला अगदी थोडक्यात बोलवण्यावर सुलभाताई आल्या. खरं म्हणजे त्या प्रचंड जनमानसात मिसळणाऱ्या आहेतच. डी सर एकदा म्हटलं, सर मला खरं म्हणजे वाटलं की पुण्यावरून कसं म्हणू, ते पुण्याला राहतात, पण एकदा म्हटल्याबरोबर ते चक्क पुण्यावरून इथे आपल्या कार्यक्रमासाठी आले. आणि हेमंत दादाला तर मी खूप पुढच्या हेतूने बोलावलेलं आहे बरं का कार्यक्रमाला. हेतू माझा असलाच पाहिजे, कारण मला मदतीची गरज आहे. आणि शिर्डे साहेब पण आमच्यासोबत आहेतच. आणि सगळे तुम्ही लोक येता, तुम्ही सहकार्य केल्याशिवाय आम्ही कार्यक्रम घेऊ शकणार नाही. आणि त्याहीपेक्षा मी आणि ज्या माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे. मी फक्त संकल्पना मांडेल किंवा काहीतरी करेल, पण टीमवर्क असल्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही. त्यांना मी बोलवते, त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खूप जोरदार टाळ्या वाजवला. ह्या 2 आमच्या सिनियर आहेत, वैशालीताई, डॉक्टर वैशालीताई, प्राध्यापक मनालीताई, सगळ्याजणी आपलीच, पूजाताई, पल्लवीताई, कल्पनाताई, स्वातीताई, वैशालीताई, सुचिताताई, ह्या हे सगळे म्हणजे पडद्यामागचे हे सगळे कलाकार म्हणतो आपण. आम्ही सगळे मिळून, आणि आम्ही गृहिणी आहोत. त्यामुळं आता कार्यक्रम झाल्यावर आम्ही व्हॉट्सअप ग्रुप करणार आहोत. लगेच उद्यापासून कृपा करून फोन करू नका की ताई झालं नाही ॲड, आम्हाला वेळ द्या. आम्ही आमचे घरं सांभाळतो, संसार सांभाळतो आणि त्यानंतर आम्ही आपली मदत करतो. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. काही लोक खरोखर फोन करून उगाच त्रास देतात, प्लीज तसं करू नका. आमच्या पण जबाबदाऱ्या आहेत.
नाहीतर आमचे पण आमचे आणि सगळ्यात म्हणजे आमचे नवरे सगळ्यांचे ह्या सगळ्यांच्या घरचे यांचे यजमान माझे यजमान यांच्याशिवाय आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नसतो. त्यामुळं आम्हाला तुम्ही मदत करा, सहकार्य करा. आम्ही नंतर ग्रुप करू आणि ॲड करू तुम्हाला. सगळ्यांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले. सगळ्यांचे धन्यवाद.